प्लांट्स आहेत तिथे लाईट इंटेन्सिटी वाढल्यामुळे फोटोलायसिसचं प्रमाण वाढलं. फोटोलायसिस वाढल्यामुळे जे वॉटर मॉलिक्युल होतं ते स्प्लिट व्हायला आणि ऑक्सिजन इव्हॉल्व व्हायला, आणि ऑक्सिजन इव्हॉल्व झाल्यामुळे ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन अल्टिमेटली वाढलं. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन वाढल्यानंतर रुबिस्को एन्झाईम जिथे कार्बोक्सिलेशन करायला पाहिजे तिथे काय करायली आहे, ऑक्सिजनेशन करायली आहे, आणि त्यामुळे फोटो रेस्पिरेशन तिथे इन्क्रीज झालं. त्यालाच आपण C2 सायकल म्हणतो. तर चला बघूया की रुबिस्को एन्झाईम सोबत जेव्हा ऑक्सिजन बाइंड होतो त्यावेळेस काय काय घडतं. त्यासाठी आपल्याला 3 सेल ऑर्गेनल्स, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनल्स स्टडी करावे लागतील. या सेल ऑर्गेनल्सची सिक्वेन्स लक्षात ठेवा, एक्झामिनेशन मध्ये याच्याबद्दल क्वेश्चन असतील. पहिला असेल क्लोरोप्लास्ट, दुसरा असेल पेरॉक्सिझोम आणि तिसरा असेल माइटोकॉन्ड्रिया. हे 3 सेल ऑर्गेनल्स कोऑपरेटिव्ह वर्किंग करतात, ज्यामध्ये जे सायकल घडते त्या सायकलला आपण C2 सायकल असे म्हणतो. आता C2 सायकल का म्हणतो हा पण प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. C2 सायकल म्हणजे या सायकल मध्ये फर्स्ट स्टेबल कंपाऊंड 2 कार्बनचा असला पाहिजे, त्यामुळे या सायकलला C2 सायकल म्हणतात.